नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वाध्याय अकॅडमीवरती तुमचं सर्वांचं स्वागत. मित्रांनो, आता जी 9 नोव्हेंबरला आपली जी परीक्षा झाली राज्यसेवा पूर्व परीक्षा, तिच्यामध्ये आपल्या सुपर करंट अफेअर्स बॅच जी होती, ज्यामध्ये आपण 18 महिन्याचं करंट अफेअर्स कव्हर केलं होतं. एप्रिल 2024 ते सप्टेंबर 2025. त्याच्यामधले किती क्वेश्चन आले ते सर्व प्रूफ मी आज तुम्हाला दाखवणार आहे. जवळपास 10 क्वेश्चन आपल्या बॅचमधून आलेले आहे. ठीक आहे. ते 10 क्वेश्चन कोणत्या-कोणत्या न्यूजमधून कसे आलेले ते सर्व मी तुम्हाला दाखवेल आजच्या लेक्चरमध्ये. कारण येणारी जी गट ब ची पूर्वपरीक्षा असेल किंवा मग गट क ची पूर्वपरीक्षा असेल, जी जानेवारीमध्ये होणार आहे आणि गट ब ची 21 डिसेंबरला होणार आहे. तिच्यासाठी पण ही बॅच खूप उपयुक्त आहे. आता तुम्ही म्हणाल कोणती बॅच आहे? तर ही आपली सुपर करंट अफेअर्सची बॅच आहे. याच्यामध्ये आपण एप्रिल 2024 ते सप्टेंबर 2025 चं करंट अफेअर्स कव्हर केलेलं आहे. 500 व्ही-एम-पी टॉपिक आहे. 18 महिन्याचा चालू घडामोडींचा समावेश आहे. फक्त 15 तासाची बॅच आहे. किती? 15 तासाची बॅच आहे. ठीक आहे. 15 तासामध्ये आपण हे सर्व करंट अफेअर्स कव्हर केलेले आहे मित्रांनो. येणाऱ्या कंबाईनसाठी अतिशय उपयुक्त, कारण याच्या पलीकडे करण्याची गरज नाही. हे बघा, डिसेंबरमध्ये परीक्षा होणार आहे, त्याच्या 2 महिने आधीच करंट अफेअर्स करणं गरजेचं आहे तुम्हाला. तर राज्यसेवेत बघा, मागच्या वर्षी पण 13 क्वेश्चन आलेले होते. आम्ही नेहमी क्लेम करताना, कारण आमचं डॉक्युमेंट जे असतं ना ते छोटं असतं. हे बघा, 18 महिन्याचं करंट अफेअर 200 पेजेसमध्ये कव्हर केले जवळपास. डॉक्युमेंट छोटा असतं, महत्त्वाच्या न्यूजच कव्हर करतो. त्याच्यामुळे क्लेम करताना आम्ही कधीच असं म्हणते नाही की आमच्या ह्याच्यातून पैकीचे पैकी क्वेश्चन येतील. पण आम्ही हे नक्की सांगतो की तुमचे जर 15 क्वेश्चन असतील त्यातले 9-10 क्वेश्चन आमच्या बॅचमधून येतील. आणि मागच्या काही वर्षामध्ये हे प्रूव्ह पण झालेलं आहे मित्रांनो. बरेच प्रूफ दाखवलेले. दरवर्षी क्वेश्चन म्हणजे ज्यावेळेला पेपर होतो त्यावेळेला आम्ही व्हिडिओ टाकतो. गट कमेंट्स झाली होती, त्याच्यामध्ये पण 10 पैकी 7 क्वेश्चन आपल्या बॅचमधूनच आलेले होते. आता राज्यसेवेला पण 10 क्वेश्चन आपल्या बॅचमधूनच आलेले आहे. त्याची प्रूफ दाखवतोय मी तुम्हाला. आणि पुढची होणारी गट ब असेल, गट क असेल, त्याच्यामध्ये तुम्हाला याच्यातलेच क्वेश्चन दिसतील. कारण खूप महत्त्वाच्या करंट अफेअर्स कव्हर केलेले, आयोगाचा ट्रेंड बघून बनवलेली ही बॅच आहे. तुम्हाला ही जर बॅच घ्यायची असेल तर 499 ची बॅच आहे. एवढी बॅच केल्यानंतर तुम्हाला दुसरा सोर्स वाचण्याची गरज पडणार नाही. तुम्हाला जर काही अडचण आली येत असेल बॅच खरेदी करायला, कुठे खरेदी करायची, काय खरेदी करायची, तर ह्या नंबरवर कॉल करा. ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच आहे. ठीक आहे. 95 55 22 15 84 हा नंबर आहे आपला. स्वाध्याय अकॅडमीचा ॲप डाउनलोड करायचा. आता बघूया आपण कोणते क्वेश्चन कशा पद्धतीने आले ह्या बॅचमधून. बघा, पहिला क्वेश्चन मित्रांनो, हा क्वेश्चन विचारला होता, मारुती चित्तमपल्ली यांनी खालीलपैकी कोणते ग्रंथ लिहिले आहेत? ठीक आहे. त्याच्यामध्ये दिलं होतं रातवा, पाखरमाया, थकवा चालणं, फुलवंती, जंगलाचा पाऊस. इथं बघा, मारुती चित्तमपल्ली आपण कव्हर केलेलं होतं निधन वार्तामध्ये. त्याच्यामध्ये त्यांची प्रसिद्ध पुस्तके दिलेली होती आपण. ठीक आहे. आता इथं बघा, रातवा तुम्हाला इथं दिसतंय ना, रातवा हे बघा, रातवा इथं कव्हर केलेलं. किंवा हे पाखरमाया असेल, पाखरमाया कुठं इथं दिसते आपल्याला. थकवा चालणं, जंगलाचं देणं दिलेलं आहे बघा, इथं बघा, जंगलाचा पाऊस दिलेला आहे. इथं फुलवंती म्हटलेलं आहे. फुलवंती नव्हतं त्यांचं. त्यांचा कोणता होता? त्यांचा हा बघा, हा निळावंती ग्रंथ होता. ते फसवलेलं होतं आयोगाने. हे दिलेलं होतं सगळं, ह्या सगळ्या गोष्टी बघा इथं दिलेल्या आहे. चकवाचं अन्न, हे सगळे ग्रंथ आपण कव्हर केलेले होते. ते शिकवलेले पण होते व्यवस्थित. ठीक आहे. तुम्ही हे बघू शकता, हा पहिला प्रूफ आहे. पहिला क्वेश्चन हा इथून आलेला आहे. असली असा क्वेश्चन सुटत होता. ज्यांनी अभ्यास केला, बऱ्याच मुलांचे 10-11 क्वेश्चन बरोबर आलेले. आता त्यांनी आन्सर की चेक केली नाही, आम्ही जी आन्सर की टाकली होती. काहींचे 12-13 पण, काहींनी जे लॉजिकली मारलेले होते. काहींचं असं म्हणणं होतं की पॉलिटी आणि इकॉनॉमीमध्ये मागच्या एडिशन मधलं जे स्टॅटिक आपण कव्हर करतो, प्रत्येक न्यूजच्या खाली जे स्टॅटिक असतं त्याच्यातले क्वेश्चन्स. ठीक आहे. मग असं जर ओव्हरऑल बघितलं तर आता बघा, हा क्वेश्चन पुढचा कोणता आहे? जे भूषण गवई होते मुख्य न्यायाधीश आपले जे आहे सर्वोच्च न्यायालयाचे 52वे मुख्य न्यायाधीश, त्यांच्याविषयी क्वेश्चन विचारलेला होता बघा. नोव्हेंबर 1960 ला त्यांचा जन्म आहे असं आयोगाने म्हटलेलं होतं. आपण त्यांच्या बद्दलच्या महत्वाच्या माहितीमध्ये इथं दिलेलं होतं बघा. ठीक आहे. 24 नोव्हेंबर 1960. पुढचं वाक्य बघा, संविधानिक आणि प्रशासकीय कायद्यामध्ये प्रॅक्टिस केलेली होती. हे पण मी शिकवताना सांगितलेलं होतं. पुढचं बघा, 2005 मध्ये त्यांनी नागपूर खंडपीठात सरकारी वकील म्हणून सुरुवात केली होती. तर ते 2005 नाही, इथं आयोगाने फसवलेलं होतं. इथं दिलेलं होतं बघा, जानेवारी 2000 मध्ये सरकारी वकील म्हणून नियुक्ती झाली होती नागपूर खंडपीठात. ओके. त्याच्यामुळे हे चुकीचं ठरतं इथं. आणि 2019 रोजी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून बढती देण्यात आली. ते इथं दिलेलं आहे बघा. ते 2019 मध्ये सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली. म्हणजे सगळे वाक्य आपल्या करंट अफेअर्स मध्ये आपण कव्हर केलेले होते. ठीक आहे. हे प्रूफ आहे असले असे. पुढचा क्वेश्चन बघा, आय-एन-एस विक्रांतवर क्वेश्चन विचारला होता. योग्य विधान ओळखा. आय-एन-एस विक्रांत विषयी ते इथं फसवलं होतं आयोगाने. तामिळनाडूमध्ये बांधलेले अशा प्रकारचे पहिले जहाज आहे. त्याची बांधणी तामिळनाडूमध्ये नव्हती, तर कोचीन मध्ये होते. कोचीन शिपयार्ड लिमिटेडला झाली होती केरळामध्ये. ठीक आहे. केरळामध्ये. आणि त्याचं हे बघा, अनावरण वगैरे सगळं दिलेलं होतं याच्यामध्ये. याच्यावर आयोगाने क्वेश्चन विचारलेला होता. हा तिसरा प्रूफ आहे. तिसरा क्वेश्चन आपल्या बॅचमधून आहे. पुढचं बघा मित्रांनो, पुढचा क्वेश्चन आहे. आता
पहलगाम अटॅक जो झाला होता, पहलगाम अटॅक नंतर जे ऑपरेशन सिंदूर झालेलं होतं त्याच्यावर आपण न्यूज कव्हर केली होती पहलगाम अटॅकवर. आणि त्याच्यामध्ये जे भारताने ज्या ऍक्शन घेतल्या होत्या सिंधू करार जो आपला होता, सिंधू पाणी वाटप करार, त्याच्याविषयीची डिटेल माहिती दिलेली होती. ती न्यूज पण कव्हर केली आपण आपल्या याच्यामध्ये. ठीक आहे, करंट अफेअर्स मध्ये त्याच्यामध्ये दिलेलं होतं. आयोगाने क्वेश्चन काय विचारला, सिंधू जल करार 1960 नुसार भारत डॅश डॅश नद्यांचे पाणी वापरू शकतो. आपण करंट अफेअर्स मध्ये इतकं भारी दिले बघा, भारताच्या ताब्यातील नद्या, पाकिस्तानच्या ताब्यातील नद्या, सगळं दिलं होतं. मग कोणतं होतं, रावी, बियास आणि सतलज, या 3 नद्या दिलेल्या होत्या. आपल्याला तेच शोधायचं होतं, रावी, बियास आणि सतलज कुठे पर्याय क्रमांक 3 मध्ये भेटतंय आपल्याला. हेच त्याचं करेक्ट आन्सर होतं मित्रांनो. सरळ सरळ म्हणजे स्टॅटिक पण कव्हर केलेलं आहे, ज्याच्यावर आयोग क्वेश्चन विचारतात त्याच न्यूज मध्ये. ठीक आहे, हे शिकवलेलं होतं सगळ्या गोष्टी. पुढे बघा, पुढचा क्वेश्चन. आता या ब्रिक्सच्या परिषदावर क्वेश्चन विचारला होता. त्या ब्रिक्सच्या परिषदा बघा, 2024 ची 16वी परिषद ती कझानमध्ये झालेली होती. इथं आपण 16वी दिलेली होती, 15वी पण 17वी पण दिलेली होती, 15वी पण दिलेली होती. आता तुम्ही जर 16वी कझानला म्हणताय, 1/4 ला जर लावलं तर 1/4 इथं दिलेलं, इथं दिले, 2 ऑप्शन इलिमिनेट केले तुम्ही. मग तुम्ही चेक करताय पुढची 15वी कुठे झाली होती, जॉहान्सबर्गला झालेली होती. बघा 15वी जॉहान्सबर्ग. तुम्ही 15वी लावताय 3, इथं भेटतंय, उत्तरपर्यंत पोहोचलेले तुम्ही आपल्या न्यूजवरून. आपण एकदम महत्वाच्या गोष्टी कव्हर करतो ज्याच्यावर क्वेश्चन विचारले जातात. ते सुपर करंट अफेअर बॅच जे आहे फक्त 15 तासाची मित्रांनो, त्याच्यामध्ये हे सगळं कव्हर केलंय. तुम्ही एकदा बघा, हे प्रूफ आहे, विथ प्रूफ दाखवतोय सगळ्या गोष्टी. ओके, आता पुढे जाऊ. पुढचा क्वेश्चन बघा. पुढचा क्वेश्चन विचारलेला होता, बालिका दिनवर क्वेश्चन विचारलेला होता. हा थोडासा स्टॅटिक रिलेटेड क्वेश्चन होता, पण करंट अफेअर्स मध्ये आलेला होता. सरळ सरळ बघा काय म्हटलेलं, 22 जानेवारी राष्ट्रीय बालिका दिन म्हणून साजरा केला जातो. आपण करंट अफेअर्स मध्ये काय केलं होतं, आपल्या सुपर करंट अफेअर्स मध्ये इथं दिलेलं होतं बघा, 24 जानेवारी राष्ट्रीय बालिका दिवस. ते आपल्या सुपर 60 मधले आहे. ठीक आहे, इथून हे उत्तर भेटतंय आपल्याला. काही इथंच लगेच कळतं की हा ऑप्शन चुकीचा आहे. हा ऑप्शन चुकीचा असेल तर हे ऑप्शन सगळे इलिमिनेट होता, उत्तरपर्यंत पोहोचले सरांना. तुम्हाला एवढंच माहित पाहिजे होतं का बालिका दिन कधी, राष्ट्रीय बालिका दिन, ते आपण करंट अफेअर्स मध्ये कव्हर केलेलं होतं. ठीक आहे, आता पुढे बघा, पुढचा क्वेश्चन. आता हा 5वा क्वेश्चन झाला. 6वा क्वेश्चन, डी गुकेशवर क्वेश्चन विचारलेला होता आयोगाने. डी गुकेश तर डिटेल मध्ये माहिती दिली होती बघा. इथं सिंगापूरमध्ये सेंटोना बेटवर त्यांना डी लिरेनला हरवलं होतं वगैरे वगैरे, त्याच्यावर क्वेश्चन विचारलं होतं. हे फाईड विषयीचं, हे बघा कोण आयोजन करतं, तर फाईड आयोजक. त्याच्यावरच आयोगाने हा क्वेश्चन विचारलेला होता. हा पण कव्हर होतोय आपल्या बॅच मधून. पुढचा क्वेश्चन बघा. आता हे जागतिक शांतता निर्देशांक विचारलेली होती. त्याच्यामध्ये आपण बघा पहिले देश कव्हर केलेले, आईसलँड, नंतर आयर्लंड. इथं बघा आईसलँड पहिला लावला तर क पहिला, दुसरा आयर्लंड अ. क आणि अ पहिल्यांदा येणार, इथं कुठंच नाही. हा ऑप्शन एलिमिनेट होतो, हा ऑप्शन एलिमिनेट होतो, हा ऑप्शन एलिमिनेट होतो. उत्तरापर्यंत तुम्ही पोहोचलेले करंट अफेअर्स मधून. शांतता निर्देशांक डिटेल मध्ये कव्हर केलेले आहे बघा हे सगळ्या गोष्टी. पुढे बघा, पुढचा क्वेश्चन विचारलेला हा स्टॅटिक वर क्वेश्चन विचारलेला होता. आता ज्या विजया रहाटकर होत्या यांचं काय झालेलं होतं, या राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा झालेल्या होत्या. यांनी कधी पदभार स्वीकारला होता रे, 12 ऑक्टोबर 2024. त्याच्यामध्ये आता जर एखादी व्यक्ती राष्ट्रीय महिला आयोगाचे अध्यक्ष होती, ते न्यूज मध्ये, त्याच्यावरच पॉलिटीमध्ये क्वेश्चन काय विचारला आयोगाने, राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना कधी झालेली. सरळ सरळ इथं दिले बघा, राष्ट्रीय महिला आयोग स्थापना कोणत्या कायद्याने, 1990 चा कायदा आहे. स्थापना कधीची, 31 जानेवारी 1992 ची स्थापना आहे. उत्तरपर्यंत तुम्ही पोहोचले सरांना. आपल्या करंट अफेअर्स मधले हे बघा, हे अशा पद्धतीने स्टॅटिक कव्हर केलेलं असतं, एकदम सुटसुटीत. सरळ सरळ उत्तर भेटते, तुम्ही उत्तरपर्यंत पोहोचले. पुढचा क्वेश्चन बघा. आता बघा हे जे आहे अन्न सुरक्षा विधेयक, अन्न सुरक्षा विधेयकवर हा क्वेश्चन विचारलेला होता बघा. हे स्टॅटिक मध्ये दिलं होतं, अन्न सुरक्षा विधेयक, तांदूळ 3 रुपये. हा, हे पहिलं स्टेटमेंट नव्हतं याच्यामध्ये, हे पण मी मान्य करतो बरं. पण दुसरं स्टेटमेंट बघा ना, तांदूळ 3 रुपये दिलेले, इथं दिले बघा. 3 रुपयाप्रमाणे तांदूळ, 1 रुपयाप्रमाणे भरड धान्य आणि 2 रुपयाप्रमाणे काय आपलं गहू आहे, तर इथं 2 रुपयाप्रमाणे गहू आहे. हे स्टेटमेंट कव्हर केलेलं होतं. म्हणजे असे बघा, आता हा एक क्वेश्चन, हा 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 आणि हे 10 क्वेश्चन आपल्या बॅच मधून आलेले होते मित्रांनो. त्याच्यामध्ये काही बुलेटिनवर क्वेश्चन विचारला होता बघा आयोगाने, तो करंट अफेअर्स मध्ये विचारला होता. म्हणजे 2-3 क्वेश्चन असे होते की जे स्टॅटिकचं उचललं आयोगाने, पॉलिटीचं स्टॅटिक मधलं, इकॉनॉमीच्या स्टॅटिक मधलं, त्याच्यावर क्वेश्चन विचारलेले. ठीक आहे, त्याच्यामध्ये करंटचा भाग होते, कारण ते न्यूज मध्ये होतं. ते करंट मध्ये आपण स्टॅटिक मध्ये सांगताना स्टॅटिक
करंटचा भाग होते, म्हणजे ते करंटचे क्वेश्चन नाही. तसा विचार केला तर 13च क्वेश्चन करंटचे विचारलेले होते. त्याच्यामध्ये 10 क्वेश्चन आपल्याला दिसत आहे. काही क्वेश्चन पॉलिटी मधला आहे, एक इकॉनॉमी मधला आहे, तो पण आपल्या करंट अफेअर्स मधून आलेला होता. आता 117वी जी रँक विचारली होती एसडीजीची, 2020चं काय विचारलं होतं? 2020ला जो आपला एसडीजी आहे निर्देशांक, त्याच्यामध्ये भारताची रँक किती होती? 117. आपण आपल्या जुनी एडिशन मध्ये हे कव्हर केलं होतं 117. किंवा पॉस्को कायदा असेल, पॉस्को कायद्यावर क्वेश्चन विचारलेला होता. मागची जर तुम्ही मागच्या 2023ची एडिशन बघितली तर पॉस्को कायद्यावरचं पण आम्ही स्टॅटिक कव्हर केलेलं होतं, म्हणजे तो एक क्वेश्चन त्याच्यामधला झालो. एनपीसीआर वर क्वेश्चन विचारलेला होता आयोगाने, बघा एनपीसीआर, ठीक आहे. हे 2007ला स्थापन झालं होतं, हे पण आपण कव्हर केलेलं होतं मागच्या 2022च्या एडिशन मध्ये. म्हणजे जुन्या एडिशन वरचे क्वेश्चन्स आहे काय, पण ते आपण इथं दाखवलेले नाही, पण आहे. आपण जे आता जे मुलं असे मुलं आहे काही आपले म्हणजे 2-3 वर्षापासून आपलंच करंट अफेअर्स फॉलो करताय, काही मुलं त्यातले अधिकारी पण झाले मित्रांनो, ठीक आहे. तुम्ही जर करंट अफेअर्सची बॅच घेतली नसेल तर ही बॅच घेऊ शकता. सुपर करंट अफेअर्सची बॅच अजून पण वेळ गेलेली नाही. अजून जवळजवळ 50 दिवस बाकी आहे आपली परीक्षा व्हायला गट ब ची, आणि गट क ला जवळजवळ 60 दिवस बाकी आहे. तुम्हाला जर आता बॅच घ्यायची असेल, 15 तासाची बॅच आहे, 3-4 दिवसात बघून होईल. 95 55 22 15 84 या नंबरवर कॉल करा किंवा स्वाध्याय अकॅडमीचा ॲप डाउनलोड करा. त्याच्यामध्ये सुपर करंट अफेअर्स बॅच 2026 दिलेली ती घेऊ शकता. ठीक आहे. मला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबतो. धन्यवाद.